बातमी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधनं। पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि महेश लांडगे या दोघांमधला वाद, या दोघांमधला संघर्ष, शाब्दिक संघर्ष हा आता चांगलाच टोकाला पोहोचलेला आहे। महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचण्यासाठी 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला। पण महेश लांडगे यांना यावेळी प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेत ते अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार। पिंपरीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे, त्यामुळे अजितदादांवरती होणाऱ्या टीकेला आता रोहित पवार उत्तर देतात। अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरंडेश्वर कारखाना लुटला। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये, संध्याकाळी तर भाजपमध्ये। अरे मी घाबरलो नाही, तुला नाही घाबरलो। 2014ला तुझ्या विरुद्ध लढलो, पक्षाच्या अपक्ष निवडून आलो। एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं। म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाहीतर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे। आता त्यांचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।